मध्ये बघायला मिळेल. सामन्याला होणारी सुरुवात हलक्या हाताने पॉइंट मध्ये चेंडू आपण पाहतो ढकलून दिला आणि एक सिंगल आपण पाहतो. इथे म्हणाले एका सिंगलच्या साहाय्याने संघाचं खातं अकाउंट ओपन होतं. धावपलीवरती एक धाव पहिल्या षटकाचा खेळ इथे प्रगती पथावरती सुरू असताना पाहता स्वप्नील सातव आणि बंटी जगताप ही पहिल्या क्रमांकाची जोडी तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. आतापर्यंत 3 सामने जिंकणारा हा संघ 3ही सामन्यांमध्ये तुम्ही पहा एक चांगल्या पद्धतीचं काम स्वप्नील सातवने केलं आणि 3ही सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला स्वप्नील सातव तुम्हाला आता इथे 4था सामना खेळताना बघायला मिळेल. आता गेले 3 सामने तो खेळला आणि 3ही सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो ठरलेला आहे आणि आधीच्या सामन्यामध्ये तर 81 धावा आपल्या बॅटमधनं बनवणारा हा खेळाडू आता इथे पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी उतरलाय. 8 षटकं त्याच्यासमोर पुन्हा एकदा आहेत. मात्र यावेळेस प्रतिस्पर्धी थोडंसं वेगळं तुम्हाला बघायला मिळेल. यावेळेस प्रतिस्पर्धी त्यांच्या समोर वाडी वॉरियर्स सारखा उभा आहे आणि आता हे वाडी वॉरियर्स पा स्वप्नील सातवला किती धावांवरती थांबवणार हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. हा चेंडू स्वप्नील सातव डीप मिड विकेट. हा चेंडू 1 बाउन्स सीमारेषेला आग लावतोय. हा फटका 4 रन. स्वप्नील सातव सुरुवात करतोय चौकारानं आणि इथे चौकार किती वेगात खेळला होता ते तुम्ही बघा. आता ही पॉवर प्लेची षटकं आहेत. आता याआधी तुम्ही पहा 102 धाव्यांचा पाठलाग शिवराय वॉरियर्स संघाला करता आला नाही. तिथे आपण बघितला तो सामना. आता इथे तुम्हाला बघायला मिळेल वाडी वॉरियर्स संघाला किती आव्हान देण्यामध्ये संघ आपण पाहतो या ठिकाणी यशस्वी ठरणार आहे. हा चेंडू कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक असतात मला वाटतं सरपंच साहेब आहेत आज ते सुद्धा प्लेइंग इलेव्हन मध्ये आपण पाहतो वाडी संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. इथून मागे पहा 2 दिवस नाही खेळले कामानिमित्त त्यांना थोडासा या खेळाला वेळ देता आला नव्हता. मात्र आज वेळातला वेळ काढून ते सुद्धा कव्हर मध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतील. खूप महत्वाचे सामने तुम्हाला आता लेग पद्धतीचे कारण आता पहा हो हा बंटी जगताप आसमान दाखवतोय गोलंदाजाला. आडव्या बॅटनं हा फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. हा चेंडू षटकार आहे. सातत्याने तुम्ही पहा प्रत्येक घराघरामध्ये जाऊन पोहोचलेला हा खेळ तुम्हाला बघायला मिळेल. आज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गाव लेवलवरती प्रत्येक तालुका लेवलवरती आणि प्रत्येक जिल्हा लेवलवरती तुम्हाला अशा टेनिस क्रिकेटच्या प्रचंड मोठ्या स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतील आणि क्रिकेटवरती असणारं प्रचंड प्रेम तुम्हाला आता इथे केसनन गावामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. क्रिकेट प्रगत आहे. गेली कित्येक वर्ष ही स्पर्धा सातत्याने आपण बघत आलोय. फुल टॉस पुन्हा एकदा आणि फुल टॉस चेंडू त्या घेतलेला पुन्हा एक खुरपूस समाचार. हा चेंडू मिड विकेट पुन्हा षटकार लागोपाठचा हा 2ऱ्या क्रमांकाचा असेल. तुम्ही असे षटकार फुल टॉस चेंडू टाकू शकत नाही या परिस्थितीमध्ये सुद्धा. हा बॉल का नवीन बॉल द्या. पहिल्याच ओव्हरमध्ये इथे प्रचंड मोठा हल्ला तुम्हाला इथे बघायला मिळाला आणि जो बॉल बाहेर गेला होता तो पुन्हा मैदानामध्ये आलेला आहे. या मैदानामध्ये तो चेंडू आणि लवकरात लवकर सामना सुरू करा. वेळ खूप कमी आहे. वेळेची उदाहरणं सुद्धा या जगामध्ये तुम्हाला खूप बघायला मिळतील. नेपोलियन फक्त 2 मिनिटांनी युद्ध हरला होता. एका वर्षाचं महत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्याला विचारा जो एका वार्षिक परीक्षेत नापास झालाय तो तुम्हाला एका वर्षाचं महत्व सांगेल की वेळ कधी कोणासाठी थांबत नाही. वेळेप्रमाणे आपल्याला चालावं लागतं. हा खेळ कोणाला दैवाचा कळला हा खेळ कधी कोणाला दैवाचा कळला नाही असा अनिश्चितीने भरलेला क्रिकेटचा खेळ तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आता इथून पुढे बऱ्याचशा स्पर्धा प्रत्येक गावामध्ये आहेत. आता उद्या एका स्पर्धेला सुरुवात होती लोणी काळभोर मध्ये. तिथे ओपन स्पर्धा आहेत. एक गाव एक टीम अशीच तिथे नियम ठेवलेले आहे. तिथे 5 दिवस एक मोठी स्पर्धा आपण पाहतो 51,000 रुपयांची स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर तळेगाव ढमढरेमध्ये एका स्पर्धेला सुरुवात होते. श्रीगोंद्यामध्ये तुम्हाला एका स्पर्धेला आता बघायला मिळेल. ती स्पर्धा तिथे सुरू होते. ती झाल्यानंतर सणसवाडी गावामध्ये एक स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा झाल्यानंतर राहूमध्ये सुद्धा एक स्पर्धा आहे. तर तिथे राहूमध्ये 1,11,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक आहे. 4 ओपनचे हाफ तुम्हाला बघायला मिळतील. 2 तालुका वाईज आणि 2 गाव वाईज अशी 1,11,111 रुपयांची स्पर्धा येत्या 26 जानेवारीला राहूमध्ये होईल. आणि पहा फुल टॉस मिड विकेट मध्ये हा चेंडू आणि स्वप्नील सातवचा हाताळा षटकार. की पहा राहूमध्ये सुद्धा तुम्हाला ही 1 लाखाची स्पर्धा बघायला मिळेल. त्यानंतर मला वाटतं साताऱ्याला एक स्पर्धा आहे उरमोडी प्रीमियर लीग. साताऱ्यामध्ये जरी ती स्पर्धा असली तरी तिथे सगळे मुंबईचे खेळाडू खेळतात. तुम्हाला ते धरण माहिती असेल उरमोडी अगदी धरणाच्या जवळ ती स्पर्धा असते. मला वाटतं 2 वर्षापूर्वी ती स्पर्धा झाली होती. आता यावर्षी ती स्पर्धा कदाचित होणार आहे आणि खूप चांगली स्पर्धा तिथे सुद्धा साताऱ्यामध्ये होत असते.
पहा चेंडू यावेळेस समोर क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबवला सुद्धा जाईल की पहा अशा सातत्यानं आता प्रत्येक गावामध्ये तुम्हाला टेनिस क्रिकेटच्या भरपूर मोठ्या स्पर्धा बघायला मिळतील. आता रांजणगावमध्ये सुद्धा मी एक स्पर्धा बघितली की तिथेही गाव चॅम्पियनच्या स्पर्धा तुम्ही बघता की एका गावामध्ये बरेचसे खेळाडू आता तुम्हाला बघायला मिळतील की खूप जास्त खेळाडूंचा भरणा असणार प्रत्येक गावामध्ये तुम्हाला बरेचसे क्रिकेटर बघायला मिळतील. आता मला वाटतं 5-6 दिवसापूर्वी शिंदवणे गावामध्ये एक स्पर्धा झाली. शिंदवणे गाव तुम्हाला माहिती असेल आता तिथे उरुळीच्या थोडंसं समोर आहे आणि सासवडच्या अलीकडे ते गाव, तिथेही पहा मी गाव चॅम्पियनची स्पर्धा बघितली की त्याही गावामध्ये बरेचसे क्रिकेटर पहा गाव चॅम्पियन वार्डनुसार त्या स्पर्धा होत्या. पहा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू तरी ओलांडतोय आणि सीमारेषेच्या बाहेर सुद्धा जातोय. 4 धावा. आता इथे बंटी जगताप सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा खेळ तुम्हाला बघायला मिळेल. बंटी जगताप आणि स्वप्नील सातो एक चांगली पार्टनरशिप आता या दोन खेळाडूंमध्ये तुम्हाला रंगलेली बघायला मिळेल. पहा या खेळामध्ये तुमचं एक चांगलं आता भविष्य तुम्ही बनवू शकता, यामध्ये कोणतीही शंका नाही. एक चांगलं करिअर तुम्हाला या खेळामध्ये तुम्हाला बनवता येईल. आता जे टेनिस क्रिकेट खेळतायत त्यांचा खेळ ज्यांचा चांगला आहे त्यांना तिथे वेळ देणं फार गरजेचं आहे. आता शाळा कॉलेजेस अजूनही बंद आहेत, त्यामुळे खेळतायत काही खेळाडू. मात्र ज्यावेळेस कॉलेजेस शाळा चालू होतात त्यावेळेस त्यांना तितकं जास्त क्रिकेट खेळता येत नाही, कारण शाळा कॉलेजेसही महत्वाचे आहेत. पहा चेंडू यावेळेस हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक आहे समोर. डाऊन दी बॉल झेल टिपला आणि बंटी जगतापचा खेळ संपतोय. इथे पहिला धक्का सचिन दादा जाधव फायटर संघासाठी पहिलं खिंडार बंटी जगताप स्वरूपामध्ये असेल. चला फलंदाज तयार होऊन बसा, लवकर आतमध्ये या पळत. वेळेची उदाहरणं आपण पाहतो खूप आहेत. एका महिन्याचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर आशा याला विचारा ज्यानं आपल्या बाळाला 8व्या महिन्यात जन्म दिलेला आहे. एका दिवसाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर अशा रोजंदारीवर काम करणाऱ्या रोजंदाराला विचारा ज्याची भाकरीसाठी घरी 5 मुलं वाट पाहत आहेत. 30 धावा. की अशा बऱ्याच वेळ गोष्टी असतात ते तुम्हाला त्या वेळेत कराव्या लागतात. वेळ एकदा हातामधून निघून गेली की परत तिथे तुम्हाला पश्चाताप करून फायदा होत नाही. स्वप्नील सातव तोपेतनं जसा गोळा निघावा तसा बॅटमधनं त्याचा चेंडू निघतोय आणि पुन्हा चेंडू सीमारेषा फोडतोय. षटकार. 2 षटकांचा खेळ आपण पाहतो संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती धावा असतील 36 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 36 धावा धावपलीवरती तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आज डीजे नाही आपल्यासोबत, त्यामुळे थोडीशी शांतता तुम्हाला दिवसभरामध्ये बघायला मिळाली. मात्र पुन्हा उद्या एक डीजे आपण पाहतो आपल्यासोबत. डीजे ऑपरेटर डीजे त्यांचा जोडणार आहे. उद्या लीग पद्धतीचे 4 सामने, परवा लीग पद्धतीचे 4 सामने आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेचा महांतिम सोहळा आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. आणि खूप चांगली स्पर्धा केसनन प्रीमियर लीग तुम्हाला बघायला मिळते दरवर्षी. आता यावर्षी थोडंसं वेगळं नियोजन, एक वेगळं आयोजन तुम्हाला ऑर्गनायझेशन कमिटीकडनं बघायला मिळालं, कारण वेगळ्या मैदानावरती खेळण्याची संधी आपण पाहतो सर्व खेळाडूंना मिळाली. याआधी वेगळं मैदान असायचं तिकडे हायवेच्या कडेला रोड टच तुम्हाला तिथे ग्राउंड बघायला मिळेल, तिथे आपण आधी स्पर्धा खेळवायचो. मात्र आता इथे पहा एक नवीन मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि याच मैदानावरती भविष्यात तुम्हाला खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल, खेळायला मिळेल, यामध्ये कोणतीही शंका नाही. हो पहा यावेळेस पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जर्सी क्रमांक 10 बॅटवरती तो चेंडू आला नाही. आता मला वाटतं गोलंदाज मार्कवरती नवीन पाटील असावा, कारण या आधीच्या सामन्यामध्ये या खेळाडूने एका साईडनं पूर्णपणे मैदानामध्ये आपला किल्ला लढवला होता आणि आपल्या संघासाठी जितकं करता येईल तितकं त्या खेळाडूने केलं होतं. आता या सामन्यामध्ये सुद्धा त्या खेळाडूवरती खूप मोठी जबाबदारी आणि तो सुद्धा सहजासहजी बाटला चेंडू लागू देणार नाही. मात्र बाकीच्या खेळाडूंनी सुद्धा त्या खेळाडूच्या सोबत देणं सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण हा एकट्या कोणाचा गेम नाही आणि हा ताकदीचा गेम कधीच नाही. हा एक डोक्याने क्रिकेट खेळला जातो. हा ताकदीचा खेळ असता तर तुम्हाला मैदानामध्ये 11 पहिलवान बघायला मिळाले असते. मात्र हा ताकदीचा गेम नाही. कधी सकाळपासून बंदच होती. स्वप्नील सातव
इथे मात्र आता थांबायला तयार नाही. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. फक्त षटकार चौकारांची भाषा या खेळाडूची बॅट बोलते आहे. आणि आता पुन्हा एकदा तो एक खूप जास्त धावा त्याच्या बॅटमधनं बनवायला सुरुवात त्याने केलेली आहे. यावेळेस नवीन पाटील समोर भिंतीसारखा आडवा उभा होता आणि स्वप्नील सातवने सुद्धा खूप वेगात चेंडू खेळला होता. हा झेल जर कदाचित झाला असता तर एक या स्पर्धेमधला उत्कृष्ट झेलमध्ये त्याचे नाव नोंदणी नक्कीच झाली असते. आणि तो झेल झाला असता तर स्वप्नील सातवचं वादळ इथे थांबलं असतं. मात्र पाहतो खेळाडू आता मैदानामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला स्ट्राईक एंडला नॉट आउट बघायला मिळेल. या आधीच्या सामन्यामध्ये 81 धाव बनवणारा हा खेळाडू गेले 3 सामने मॅन ऑफ द मॅच घेतोय. यावेळेस एक स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या पाठीमागे चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू थांबवेल सीमारेषेच्या आतमध्ये. एक सिंगल इथे मिळेल आणि एका सिंगलच्या सहाय्याने षटक क्रमांक संपला जाईल. हो, 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती 46 धावा सचिन दादा जाधव फायटर्स संघ आपण पाहतो इथे पूर्ण करतोय. की बरेच लहान मुलांची गर्दी सातत्यानं तुम्हाला सामना पाहण्यासाठी मी पहिल्या दिवसापासून बघतो. इथे पहा लहान मुले आहेत. आता त्यांचे शाळा बंद त्यामुळे ते इथे आहेत. ऑनलाईन क्लासेसला बसतात की नाही मला माहित नाही, बसतही असतील. आणि बरेचसे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला बघायला मिळतात. आता प्रत्येकाच्या तिथे प्रत्येक कॉलेज स्कूलनं ते सिस्टीम अवेलेबल करून दिलेले आहे. आता माझे ऑनलाईन क्लासेस तर आता मीही बसत नाही, कारण क्रिकेट क्षेत्र हे असं आहे. हा सर, बॅटिंग पॉवर प्ले स्वप्नील सातव इथे तुम्हाला बघायला मिळेल. या आधीचा चौकार आपण मिड विकेट मध्ये बघितला. 4 धावा तिथे मिळाल्या आणि षटक क्रमांक 4 ला झालेली सुरुवात आपण पाहतो मैदानामध्ये. पुन्हा एकदा स्वप्नील सातव आकाशाला गवस निघालणार हा तडाखा. एक अफलातून ब्लास्ट आणि पुन्हा एक षटकार. आता स्वप्नील सातवला थांबवायचं कसं हाच एक मोठा प्रश्न समोरच्या संघाच्या समोर आहे. सगळे खेळाडू अगदी हाताचे घडे काही खेळाडू खाऊन उभे आहेत, कारण त्यांना माहिती आहे स्वप्नील सातवनं जर चेंडू मारला तर तो आतमध्ये थांबत नाही. त्यामुळे ते फक्त चेंडू पाहायचं काम करतात. त्याने स्वप्नील सातव तिथे धावा लुटतोय अक्षरशः. आणि खूप महागडा तो आतापर्यंत समोरच्या संघासाठी बाद झालेला तुम्हाला बघायला मिळाला. आता मध्यंतरीच्या काळामध्ये कसं सोनं महागलं होतं तसा तो महागडा साबित ठरतोय. आणि तुम्ही पाहता समोरच्या संघासमोर खूप मोठा प्रश्न आता ह्या वादळाला थांबवायचं कसं सुद्धा प्रश्न येऊन थांबलेला आहे. कारण आता 4 ओव्हरचा खेळ अजून संपला सुद्धा नाही. खूप जास्त धावफलक त्यांच्या संघाने बनवला आहे. आणि त्यामध्ये स्वप्नील सातवचे खेळ तुम्ही बघितली. बंटी जगताप जरी बाद झाला असला तरी त्याने त्याचा खेळ केला आणि त्यानंतर तो बाद झाला. म्हणजे बाकीचं त्याचं जे काम होतं त्याने ते केलं. ऑफ स्टंपवरती हा चेंडू. यावेळेस मात्र बॅट बॉलचा संपर्क होत नाही. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू तुम्हाला इथे बघायला मिळाला. जितके निर्धाव चेंडू खेळाडू टाकतील तितका मोकळा श्वास तो गोलंदाज घेईल. कारण निर्धाव चेंडू टाकल्यानंतर आजोबांना विनंती, आजोबा जावं पटापट बाहेर. सामना चालू आहे. हा चेंडू यावेळेस कव्हर पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक समोर. झेल हा चेंडू हातामध्ये निसटला. झेल होऊ शकता. जमिनी समांतर हा फटका होता. तुम्ही आतापर्यंत क्रिकेटचा इतिहास जर बघितला तर आतापर्यंत किती जास्त प्रेक्षक कोणत्या सामना पाहण्यासाठी उपस्थित झाले होते स्पर्धेमध्ये त्या स्टेडियममध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता क्रिकेटचं खूप भांडार आहे. पहिले 4 षटकांची ओव्हर असायच्या. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडे पहिली मॅच साकारण्याचं श्रेय जातं. हा चेंडू हवेमध्ये फाईन लेग मध्ये. हा चेंडू क्षेत्ररक्षक आपण पाहतो धावतायत चेंडूच्या पाठीमागे. मात्र हा चेंडू पाहायचंय. सीमारेषेच्या आतमध्ये थांबवण्यामध्ये तात्यांना यश आलं.
खूप चांगलं क्षेत्ररक्षण, काही धावा तरी आपल्या संघासाठी वाचवलं हे खूप महत्वाचं आहे. आणि षटक क्रमांक 4चा खेळ आपण पाहतो इथे संपला. षटक क्रमांक 4चा खेळ संपल्यानंतर धावफलकीवरती मी जाईल. 61 धावा हे टार्गेट घेऊनच उतरत असतो स्वप्नील की किती धावा बनवायच्या 4 षटकामध्ये. मला हे प्लॅनिंग खूप महत्वाचं असतं. एम एस धोनीला असा प्रश्न विचारला होता की बाबा तू संघाचा संघनायक ज्यावेळेस भारताचा होता त्यावेळेस तुझं विजयाचं रहस्य काय होतं. त्यावेळेस एम एस धोनीनं सांगितलं मी माझ्या मैदानामध्ये जाताना मी माझे प्लॅन्स घेऊन जायचो. मी मैदानामध्ये जाताना मी माझा प्लॅन ए माझ्यासोबत घेऊन जायचो, प्लॅन बी माझ्यासोबत घेऊन जायचो आणि प्लॅन सी मी माझ्यासोबत घेऊन जायचो. जिथे मी माझा प्लॅन ए जिथे फसायचा तिथे मी माझा प्लॅन बी वापरायचो आणि जिथे प्लॅन बी फसेल तिथे मी माझा प्लॅन सी वापरायचो. आता उदाहरणं खूप आहे. तुम्ही नियोजन कसं करावं. तुम्ही एका दिवसाचं नियोजन तुम्हाला करता आलं पाहिजे, एका महिन्याचं नियोजन तुम्हाला करता आलं पाहिजे, एका वर्षाचं नियोजन तुम्हाला प्लॅनिंग करता आलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि त्या नियोजनानुसार तुम्ही चालणं फार गरजेचं आहे. आता महाराजांचा तुम्ही इतिहास आठवा, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्या इतिहासामध्ये वाचायला मिळतील. आणि आता मध्यंतरीच्या काळामध्ये संभाजी महाराजांची खूप चांगली सिरियल लागायची मराठीवरती 9 वाजता ती लागायची. संभाजी महाराजांचा इतिहास जर तुम्ही बघितला तर तोही इतिहास आपण बघू आता की महाराजांवरती जितकंही बोलेल तितकंही कमी आहे. स्वप्नील सातव क्षेत्ररक्षक समोर आहे आणि वा झेल टिपला आणि स्वप्नील सातव थांबतो इथे. ज्या विकेटसाठी देव पाणी ठेवले होते वाडी वॉरियर्सने ती विकेट त्यांना मिळाली. स्वप्नील सातव बाद आणि बिग विकेट इज डाऊन. धक्का क्रमांक 2 की तुम्ही पहा संभाजी महाराज हांचा इतिहास जर तुम्ही बघितला तर पहा संभाजी महाराज अगदी लहानपणीच आईच्या मायेपासून पोरकं झालेलं मूल. शिवराय स्वराज्याच्या धामधुमीत अर्थात मुघलांपासून इंग्रजांपर्यंत लढण्यास सातत्याने व्यस्त होते. पण महासाहेबांनी आपल्या नात्यावरती प्रेमाची झालर कधीही कमी होऊ दिली नाही. त्यांनी स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली आणि जिजाऊंच्या महासाहेबांच्या छत्रछायेखाली शंभूराजांचं बालपण गेलं. लहानपणापासूनच शंभूराजांना रयतेच्या मावळींची वेळ तुम्ही पहा ओढ होती. आणि तुम्हाला त्या सिरियल मध्ये सुद्धा बराचसा इतिहास महाराजांचा बघायला मिळाला असेल. पुरंदरगडाच्या पायथ्याला मावळ्यांच्या मुलांसोबत संभाजीराजांचं बालपण गेलं. आणि पहा बाल शंभूराजे रात्रंदिवस या मावळ्यांच्या मुलांसोबतच असायचे, त्यांच्याशी खेळायचे. एकदा महासाहेबांकडे अमात्य अण्णाजी दत्तोने तक्रार आणली की युवराज रायप्पा महार नावाच्या सवंगड्याच्या घरी जेवायलाही जातात. आता शिवरायांनी हसून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं कारण जातपात पाहून मैत्री करायचे संस्कार महासाहेबांनी कधी शिकवले नव्हते. हे खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल. पहा चेंडू निर्धाव पद्धतीचा आहे. आता स्वप्नील सातव बाद झाल्यानंतर धावांची गती नक्कीच मंदावेल यामध्ये कोणतीही शंका नाही. 5व्या षटकाचा खेळ आपण पाहतो इथे प्रगतीपथावरती सुरू असताना जर्सी क्रमांक 13 1999 सालापासून क्रिकेटमध्ये नंबर टाकलेली जर्सी वापरायला सुरुवात झाली आणि तिथून पुढे खेळाडू आपल्या आवडीनुसार आपल्या पाठीमागे एक टी शर्टच्या मागे क्रमांक टाकून क्रिकेटमध्ये खेळू शकतो. आता प्रत्येक आवडीनुसार तो नंबर टाकू शकतो. काही 18 क्रमांकाचे खेळाडू नंबर टाकतात. विराट कोहलीचे फॅन असतात. जर्सी क्रमांक 45 तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितला. आता 45 क्रमांकाचा जर्सी रोहित शर्मा का घालतो कारण त्याच्या आईच्या सांगण्यावरनं त्यानं 45 क्रमांकाचा जर्सी त्याच्या टी शर्टवरती टाकलेला आहे. आणि 18 जर्सी क्रमांक विराट कोहलीचा. हा चेंडू यावेळेस हवेमध्ये क्षेत्ररक्षक समोर आहे आणि झेल टिपला आणि फलंदाज बळा कोसळतोय. हा धक्का क्रमांक 3. धक्का क्रमांक 3 तुम्हाला इथे बघायला मिळेल. हा एक मिनिट तुम्हाला स्कोर सांगतो. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतो आता खेळण्यासाठी. धावा धावपलीवरती आपल्याला इथे धावपलीवरती बघायला मिळतील. पाडी ब्लॉक ऑफ मध्ये हा चेंडू फेक गोलंदाजाकडे कापलातून आणि एकच सिंगल आपण पाहतो तर इथे या चेंडूवरती तुम्हाला पाहायला मिळेल. 5वं षटक आपण पाहतो इथे मैदानामध्ये.
राहुल ऑन स्ट्राईक. 62 धावा धावपलीवरती 5व्या षटकाचा खेळ इथे आपण पाहतो प्रगतीपथावरती सुरू असताना. हा चेंडू यावेळेस पुरेपूर शफल करत हा फटका डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि हा चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. 4 रन. बघा एका खेळाडूची चावी इथे एका लहान मुलाने इथे आणून दिलेली आहे. मला वाटतं एखाद्या प्लेअरनं त्याच्याकडे ती चावी ठेवण्यासाठी दिली होती मॅचला आतमध्ये जाताना. तर तो मुलगा म्हणतोय तो खेळाडू अजून माझ्याकडे आला नाही, त्याने इथे चावी ठेवलेली आहे. कोणाच्या गाडीची असेल तर इथून घेऊन जा. पाच ओव्हरचा खेळ संपेल. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 66 धावा धावपलीवरती आपण पाहतो. इथे धावपलीवरती असणारा हा धावपलक. आता मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला क्रिकेट बघायला मिळालं नाही. सगळं क्रिकेट थांबलं होतं किंबहुना सगळं जगच थांबलं होतं मी असं म्हणेल. आणि जरी कोरोनाचा काळ आपण बघितला असला हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि झेल सुद्धा टिपला आणि धक्का क्रमांक चौथा फलंदाज कोसळला. की पहा कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सुद्धा शिकायला मिळाल्या. आता तुम्ही पहा कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळेजण लॉकडाऊन मध्ये होतो आणि कोरोनामुळे आपल्याला काय काय पाहायला मिळालं तर कोरोनामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं बऱ्याचशा अफवांना उधाण आलं होतं. बऱ्याचशा अफवा आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितल्या. त्यानंतर जे धार्मिक स्थळं आहेत देवळं आहेत ते आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये बंद बघायला मिळाली. चक्रीवादळ आलं, भूकंपाचे बळी आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये बघायला मिळाले. आणि कोरोनाच्या काळामध्ये सर्वात महत्वाचं सोन्यानं खूप जास्त सोन्याचे भाव वाढलेले तुम्हाला पाहायला मिळाले. म्हणजे सोनं सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये खूप महागलं. व्यवसाय जे होते प्रत्येकाला वेगवेगळ्या व्यवसायामध्ये बरेचसे हानी तिथे सोसावी लागली. त्याचबरोबर पब्लिक ट्रान्सपोर्ट सुद्धा बंद तुम्हाला पाहायला मिळालं. किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट टोटली बंद होत्या. त्यानंतर अजूनही शाळा कॉलेजेस काही बंद आहेत, महाविद्यालय बंद आहेत. प्रवासी कामगारांचा हाल तुम्हाला बघायला मिळालं. कोरोनाच्या काळामध्ये मेडिकल मधून होणारी फसवणूक आपण कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये बघायला मिळाल्या. मात्र कोरोनामध्ये आपण बरेचसं काही शिकलो हे खुद सुद्धा मी म्हणेल. पहा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहा. 4 रन. विकेट किपर पाठीमागे 2 खेळाडू शॉर्ट फाईन लेग पहा फर्स्ट स्लिप ज्याला लेग स्लिप सुद्धा म्हटलं जातं तिथे 2 खेळाडू होते त्यांच्यामधून तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. 4 धावा मिळाल्या. किंवा कोरोनाच्या काळामध्ये बरंचसं काही घडून गेलं असलं तरी बरंचसं काही आपण शिकलो कोरोनाच्या काळामध्ये. आता काय शिकलो तर अन्नाची किंमत मला वाटतं बऱ्याच जणांना कळली कोरोनाच्या काळामध्ये की अन्नाची किंमत काय असते, स्वच्छतेची गरज किती आपल्याला आहे हे आपण कोरोनाच्या काळामध्ये शिकलो. आत्मनिर्भर होणं हे कोरोनानं आपल्याला शिकवलं. तुम्ही पहा कमी खर्चात बऱ्याचशा लोकांचे विवाह संपन्न झाले की जास्त विवाहाला खर्च त्यांनी केला नाही. कमी खर्चात विवाह गरीब लोकांचे काही गरजू लोकांचे विवाह संपन्न झाले. आपल्या आयुष्याची किती महत्वाची किंमत आहे, आपलं आयुष्य किती मौल्यवान आहे हे जर तुम्हाला किंमत कोरोनाच्या काळामध्ये बघायला मिळाली. सर किती पॉईंट किती ओव्हरचा खेळ झाला, किती ओव्हर किती पॉईंट किती बॉल 5 पॉईंट आता ना. बहात्तर धावा धावपलीवरती 6 षटकांच्या समाप्तीनंतर 72 रन्स ऑन बोर्ड. बहात्तर धावा धावपलीवरती
6 ओव्हरचा खेळ आपण पाहतो मैदानामध्ये संपल्यानंतर. तर आता इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा षटक क्रमांक सुरू होईल. जर्सी क्रमांक 13 परिधान केलेला खेळाडू संकेत नलावडे इथे तुम्हाला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक 7 ला आपण पाहतो. षटक क्रमांक 7 सुरुवात करण्यासाठी आपण पाहतो तो खेळाडू गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंतचा खेळ तुम्ही बघितला. पहिल्या 4 ओव्हरमध्ये स्वप्नील सातव खेळत होता, त्यामुळे संघाचा धावफलक अगदी 60+ झाला होता. मात्र स्वप्नील सातव बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या धावफलकाचा ग्राफ खाली आला आणि तो धावफलकाचा ग्राफ तुम्हाला आतापर्यंत स्वप्नील सातव बाद झाल्यानंतर तो खालीच पाहायला मिळतोय. वाडी वॉरियर्सनं आजच्या दिवसामधला एक सामना चांगल्या पद्धतीने जिंकलेला आहे, त्यामुळे त्या संघाचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स थोडासा वाढलेला तुम्हाला बघायला मिळेल की त्यांनी एक आधी सामना जिंकला या आधीच्या दिवसभरामधला. त्यामुळे बघा आता ह्या सामन्यामध्ये सुद्धा वाडी वॉरियर्स एक चांगलं काम करताना आपल्याला बघायला नक्कीच मिळेल. हा चेंडू फार मोठा गॅप, बंदुकीतून सुटलेली गोळी पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. या चौकाराच्या सहाय्याने धावफलक अर्थात पुढे सरकेल धावफलकावरती आपण जाणार आहोत. 76 धावा धावफलकावरती. हा चेंडू फार हवेमध्ये आहे, उंच आहे, मात्र नो मॅन्स लँड जिथे एकही क्षेत्ररक्षक उभा नव्हता तिथे हा चेंडू जाऊन थांबेल आणि तोपर्यंत 2 धावा आरामातरित्या आपण पाहतो फलंदाज त्या ठिकाणी पळून पूर्ण करतील. 76 धावा धावफलकावरती होत्या, या 2 धावा आपण धावफलकावरती आता घेऊ. 78 धावा धावफलकावरती 7व्या षटकाचा खेळ आपण पाहतो इथे प्रगतीपथावरती सुरू असताना. 78 धावा धावफलकावरती बघायचं किती धावांपर्यंत रोखण्यामध्ये वाडी वॉरियर्स समोरच्या संघाला रोखण्यामध्ये यशस्वी होणार आहेत. हा एक महत्वाचा मुद्दा आपल्या समोर आहे, टप्पा महत्वाचा आहे. हा चेंडू यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या खूप बाहेरून गेलेला हा चेंडू. मेनपंत दीपक पिळगावकर सर इशारा करतायत, हा वाईट बॉल आहे. आता एक 100 धावांच्या आतमध्ये जर संघाला थांबवू शकला वाडी वॉरियर्स समोरच्या संघाला तर एक चांगला फाईट स्कोअर आपण पाहतोय. आणि 100 धावांच्या आतमध्ये जर तुम्ही प्रतिस्पर्ध्याला रोखत असाल तर ती खूप चांगली गोष्ट वाडी वॉरियर्स संघासाठी असेल, कारण 100 पेक्षा जास्त धावा जर संघानं बनवल्या तर तिथून पुढे तो धावफलक बनवणं थोडंसं कठीण होऊन जाते. त्यामुळे हा खूप महत्वाचा सामना असेल आणि स्वप्नील सातवला लवकर बाद केल्यामुळे आता ही परिस्थिती तुम्हाला बघायला मिळते, कारण यानंतर फक्त एकच ओव्हर आहे. यानंतर शेवटचं षटक आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल आणि आतापर्यंत तरी खूप जास्त धावफलक बनवू दिला नाही. स्वप्नील सातव बाद झाल्यानंतर ती परिस्थिती बदलली, परिस्थितीने युटर्न घेतला आणि इथे तुम्हाला बघायला मिळेल हा सामना. हा चेंडू मिड ऑफ कदाचित झेल होता तिथे, मात्र तो होऊ शकला नाही आणि पुन्हा 2 धावा आपण पाहतो तिथे पळून पूर्ण होतील. खूप चांगलं षटक तुम्हाला इथे संकेत नलावडे या आधीचं षटक सुद्धा संकेतचं बघा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी टाकलं होतं आणि हे षटक सुद्धा संकेत नलावडेनं एक आपलातून टाकलं, कारण हे 7वं षटक आहे. हा चेंडू यावेळेस हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि झेल सुद्धा टिपेल आणि अजून एक फलंदाज कोसळतोय. पुन्हा एकदा आता गोलंदाजी मार्कवरती संतोष दादा तुम्हाला गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळतील. अनुभव हा आयुष्यातला सर्वात मोठा गुरु मी सातत्यानं सांगत आलोय आणि खूप मोठा अनुभव अर्थात त्या गोलंदाज अर्थात सरांच्या पाठीशी तुम्हाला बघायला मिळेल. ते सर स्वतः शेवटचे 6 चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती त्यांनी चेंडू हातावरती घेतलेला आहे आणि आता पहा या अनुभवाच्या जोरावरती इथून पुढे 6 चेंडू कशा पद्धतीने टाकणार हे आता आपल्याला पाहायचंय, कारण आतापर्यंत धावफलकावरती धावा आता 7 ओव्हर नंतर आहेत त्या 81 धावा धावफलकावरती आपण पाहतो 7 ओव्हर नंतर आहेत. आणि यावेळेस पहिला चेंडू पहा एसपी अर्थात सरांचा अफलातून आहे, निर्धाव चेंडू हा
पहा आता 81 धावेवरती आतापर्यंत संघाला आपण पाहतो थांबून ठेवला. अर्थात सचिन दादा जाधव फायटर्स हा संघ तुम्हाला प्रथम फलंदाजी करताना बघायला मिळतो. टॉस जिंकला आणि प्रथम आम्ही फलंदाजी करू असा डिसिजन त्यांनी घेतला आणि तुम्हाला समोरच्या संघाला चांगल्या आतापर्यंत रोखण्यामध्ये तो संघ आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला. वा सरपंच साहेबांचा पुन्हा एकदा हा लागोपाठ तर दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव आहे. लास्ट ओव्हर आहे. 81 धावा धावपलीवरती आता 8व्या षटकाचा खेळ आपण पाहतो इथे प्रगतीपथावरती सुरू असताना. ऑडी वॉरियर्स खूप चांगला खेळ तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय त्या संघाचा. समोरच्या संघाला अक्षरशः त्यांनी खिंडीमध्ये रोखून ठेवलेला आहे. पुन्हा एकदा हा चेंडू अगदी शफल करत हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस लक्ष्मच्या बाहेरून गेलेला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा मेनपंतांनी दिला. एका अतिरिक्त धावेने धावपलीवरती 82 धावा धावपलीवरती तुम्हाला इथे पाहायला मिळतील. 82 धावा धावपलीवरती आहेत. 04 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तो करतोय मात्र त्याला तिथे यश मिळत नाही कारण त्याला माहिती आता शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत त्यामुळे मोठा फटका खेळण्याचा तो प्रयत्न करतोय. मात्र लागोपाठचे 3 चेंडू एक वाईट चेंडू जर सोडला तर त्यानंतरचे 3ही चेंडू तुम्ही बघा सरपंच साहेबांनी निर्धाव टाकलेले आहेत. कोणत्याही प्रकारची बाटवरती बॉल आतापर्यंत त्यांनी व्यवस्थित मेडल होऊ दिला नाही. एक वाद पाव येते मला वाटतं अतिरिक्त एकच धाव बोनस त्यांनी वाईटची दिली त्याबद्दल आतापर्यंत 3 चेंडू मध्ये बाकी कोणती बॅटची धाव त्यांनी दिली नाही. हा चेंडू यावेळेस स्वतः सरपंच साहेब चेंडू कलेक्ट करतायत आणि पहा या चेंडूवरती फक्त एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या सहाय्याने धावपलीवरती 83 धावा शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर सुरू असताना सचिन दादा जाधव फायटर्स. पाहिजे आता शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू आपण पाहतो इथे शिल्लक आहेत आणि पहा आता इथून पुढे आता नवीन खेळाडू डावकर असताच तुम्हाला स्ट्राईक एंडला बघायला मिळेल. पहा यानंतर स्वप्नील सातव आपली टीम घेऊन लगेच क्षेत्ररक्षण करण्यासाठी आपण आतमध्ये या. जास्त वेळ घेऊ नका. हा सुद्धा चेंडू स्वतः फॉलो थ्रो मध्ये सरपंच साहेब गॅदर करतील. कोणती धाव याही चेंडूवरती नाही. वा आपलातून गोलंदाजी इथे तुम्हाला बघायला मिळेल. पहिली 4 षटकं किती वेगळी होती आणि त्यानंतरची 4 षटकं किती वेगळी पडली तुम्ही पहा मैदानामध्ये. पहिल्या 4 ओव्हरमध्ये किती धाव होत्या आणि त्यानंतरच्या 4 मध्ये किती आले हे आपण बघू मॅच झाल्यानंतर. आणि पहा येथे सुद्धा हा निर्धाव पद्धतीचा चेंडू आणि इनिंग क्रमांक 1 चा खेळ संपतोय. चला फिल्डिंग टीम या आतमध्ये लवकर. झाले 83 बनवल्यात. वाडी संघ जिंकण्यासाठी 84 धाव्यांची गरज आपल्याला असेल. चला फिल्डिंग टीम लावा क्षेत्ररक्षण. हा Informasi ini dapat dipastikan pada situs NHK World Japan serta media sosial NHK. Perdana Menteri Jepang Suga Yoshihide mengunjungi kawasan yang dilanda gempa dan tsunami Maret 2011 untuk mengamati progres pekerjaan rekonstruksi. Suga mengunjungi Provinsi Miyagi pada Kamis untuk pertama kalinya sejak menjabat Perdana Menteri. हॅलो चला लावा फिल्डिंग लवकर.
Ia juga mengungkapkan bahwa pihak regulator akan memperkuat peringatan jika dibutuhkan. Maskapai penerbangan Brazil Gol Airlines kembali menerbangkan pesawat Boeing 737 MAX pada Rabu kemarin. Ini merupakan penerbangan komersial pertama pesawat jenis itu setelah hampir 2 tahun. Seluruh pesawat dengan model ini dilarang terbang di seluruh dunia sejak Maret 2019. Pesawat itu terbang dari kota terbesar Brazil, Sao Paulo, ke Porto Alegre. Maskapai tersebut berencana memulai kembali pengoperasian seluruh pesawat 737 MAX miliknya sebelum akhir tahun ini. Kecelakaan yang menelan korban jiwa di Indonesia pada Oktober 2018 dan satu kecelakaan lainnya di Ethiopia pada Maret 2019 memicu perintah untuk menghentikan penerbangan atas seluruh pesawat model ini. Penerbangan Federal Amerika Serikat memberikan lampu hijau bagi dimulainya kembali penerbangan pesawat tipe. Saudara pendengar, pesumo kelahiran Mongolia, Kap Koryu, बर बर पहा इथे 48 चेंडू आणि 84 धावांची गरज सामन्याला होणारी सुरुवात आपण पाहतो. Bulan lalu, Dewan Musyawarah Yokozuna mengeluarkan peringatan kepada ब्रँड पहा 84 धावांची गरज असेल त्यामुळे आता स्वप्नील सातवनं पहिलं षटक घेतलेलं आहे, कारण त्याला माहिती आहे आता पॉवर प्लेचे 2 षटकं खूप महत्वाचे आहेत. ज्यावेळेस वाडी संघाला 84 धावा बनवायच्या, कारण वाडी संघाने सुद्धा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 31-35 धावा जरी बनवल्या तरी तिथून पुढचा प्रवास अगदी वाडी संघाचा खूप चांगल्या पद्धतीने होईल, यामध्ये कोणतीही शंका नाही. यावेळेस बॅकफुटवरती जात पुन्हा एकदा हा फटका, कदाचित नवीन पाटील आपण पाहतो स्ट्रायकिंगला इथे आपल्याला बघायला मिळतो. तो खूप बीट होतोय, या आधीच्या सामन्याचा हिरो ठरलेला हा खेळाडू आहे आणि आता इथे सुद्धा खूप महत्वाचा सामना आपण पाहतो त्या खेळाडूसाठी संघासाठी असताना या खेळाडूवरती जबाबदारी खूप मोठी आहे. स्वप्नील सातव मात्र एक चांगली गोलंदाजी पहा तुम्हाला करताना बघायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडेसे उसळी घेणारे चेंडू अगदी फिरकी घेत आहेत आणि थेट विकेट किपर बंटीच्या हातामध्ये जाऊन थांबतायत. तिथे कोणत्याही प्रकारची धाव तो त्या चेंडूवरती घेऊ देत नाही. आता हा 84 धावांचा धावफलक, आता धावफलक आपल्याला कमी दिसतोय, मात्र पहा कमी धावफलक सुद्धा खूप जास्त रंगतदार सामना करून घडवून आणू शकतो, यामध्ये कोणतीही शंका नाही. त्यामुळे बघायचे आता 5 वाजलेत, अंधार पुढे लागलाय हळूहळू. जसा जसा वेळ पुढे जाईल तसा तसा चेंडू अगदी दिसण्याचा होईल, त्यामुळे लवकरात लवकर सामने चालू हे चेंडू टाकून घ्या. हा चेंडू यावेळेस नवीन पाटील बॅटवरती चेंडू घेतोय, डीप स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू आणि सीमारेषा फोडतोय सुद्धा हा चेंडू, सीमारेषा बाहेर 4 रन. एक षटकाचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 8 धावा 7 ओव्हरमध्ये बनवायच्यात, अजूनही 76 धावा. 7 ओव्हरमध्ये आपण पाहतो 76 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो मैदानामध्ये येऊन ठेपलेले समीकरण आहे. पहा दुसऱ्या षटकाला होती ही सुरुवात. 7 ओव्हरमध्ये 76 धावा सामना जिंकण्यासाठी शॉर्टपिच हा चेंडू होता. परफेक्ट तो बॅटवरती जसा पाहिजे होता तसा तो मिडल होत नव्हता, झाला नव्हता आणि त्यामुळे फक्त त्या चेंडूवरती एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या सहाय्याने धावफलकावरती 9 धावा दुसऱ्या षटकाला आपण पाहतो झालेली सुरुवात आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. आता समर्थ संघ सुद्धा तितकाच धावफलक बनवण्याची ताकद ठेवतो आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ सुद्धा सहजासहजी तो धावफलक बनवू देणार नाही. मात्र हा एक चुकीचा चेंडू टाकला गोलंदाजानं लेग स्टंपवरती आणि त्या चुकीच्या चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. डिफाईन लेग हा चेंडू सीमारेषा बाहेर 4 रन.
या चौकाराच्या साहाय्याने धावपलिकेवरती पुढे सरकणारा हा धावपलक 13 धावा धावपलिकेवरती इथे आपल्याला बघायला मिळतील. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना Olimpiade sebagai festival perdamaian. And that is the main thing I had put in my mind, not only to come and run, but to come and learn what other people are doing. Saya datang ke sini tidak hanya untuk berlari. Saya ingin belajar tentang apa yang orang Jepang pikirkan mengenai perdamaian dan pembangunan nasional. Baru saja terbentuk pada tahun 2009. Yang telah berlangsung sejak akhir paruh kedua abad ke-20. Namun pada tahun 2013, konflik etnis muncul kembali dengan latar belakang perebutan kekuasaan domestik. Terus terjadi tanpa bukti dan perdamaian tampaknya masih sulit dicapai. Kesatuan Nasional Sudan Selatan untuk pertama kalinya diadakan di ibu kota negara itu, Juba, pada Januari 2016. Olahraga sebagai cara untuk membangun perdamaian. Ajang tersebut diwujudkan melalui kerjasama yang lama antara pemerintah dan JICA atau Badan Kerjasama Internasional Jepang, yang selama ini juga membantu Sudan Selatan untuk proyek-proyek lain dalam bidang yang luas, mulai dari pembangunan jembatan hingga pendidikan dan pertanian. Sekitar 350 atlet muda dari berbagai grup etnis ambil bagian dalam acara selama 8 hari tersebut. Anak-anak muda dari pihak-pihak berlawanan dalam konflik ini serta membentuk hubungan sebagai sesama warga Sudan Selatan. Mereka bahkan terlihat saling berpelukan dan memberikan selamat. 25 धावा धावपलिकेवरती. Dia mengatakan ajang itu memberikan kontribusi yang sangat besar bagi perdamaian. दोन ओव्हरचा खेळ आपण पाहतो मैदानामध्ये आतापर्यंत संपतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलिकेवरती 25 धावा इथे तुम्हाला बघायला मिळतील. पण आता तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. आता आपण बघू 36 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजून धावा गरजेच्या आहेत. 36 चेंडू आणि 59 धावा. वा, सामना अगदी जवळ आहे. डोअर डायचा आपण पाहतोय. आधीचे सामने जर तुम्ही बघितले जर मोठ्या मोठ्या स्पर्धा तर तिथे तुम्हाला नॉकआउट सामने बघायला मिळत असतात. इथे मात्र जरी लीग पद्धत असते तरी प्रत्येक सामना हा चेंडू शेवटच्या चेंडू पर्यंत गेलेला, शेवटच्या षटकांपर्यंत गेलेला आपल्याला बघायला मिळेल. आता 36 चेंडू 59 धावांची गरज असताना आता परमेश्वराकडे थोड्याशा प्रार्थना सुरू झालेल्या असतील दोन्ही संघांच्या. आता या क्षणाला तुम्ही धनसंपत्ती तर परमेश्वराकडे मागू शकत नाही. आता मागायचं असेल तर तुम्ही काय मागताल? द गॉड grant me the serenity to accept the things which cannot change, correct to the change nothing which I can, wisdom know the difference. हे वाक्य तुम्हाला काय सांगतं बघा की परमेश्वरा, जे मी बदलू शकतो ते बदलण्याचं धैर्य मला दे, जे मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं सामर्थ्य मला दे, आणि जे मी बदलू शकतो आणि जे बदलू शकत नाही या दोघांमधला फरक ओळखण्याचं शहाणपण मला दे. आणि अशा प्रार्थना ह्या परमेश्वराकडे आता सुरू झालेलं तुम्हाला बघायला मिळतील. हा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक मिड विकेट कलेक्ट करतो. हा चेंडू एक सिंगल आपण पाहतो. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतो प्रगती पथावरती सुरू झालेला आहे. 84 धावांचा हा पाठलाग मैदानामध्ये पहा. वा, स्वप्नील सातवनं मात्र मैदानामध्ये पुरेपूर एक जाळ विणायला सुरुवात केलेली आहे. संघाचा संघनायक आहे, त्याच्या जबाबदारीवरती संघ तुम्हाला मैदानामध्ये खेळताना बघायला मिळतोय आणि त्यावरती जबाबदारी मोठी असल्या कारणाने तो तशा पद्धतीचा खेळ तुम्हाला बघायला मिळेल. आज लीडर आहे संघाचा. आणि तुम्ही पहा लीडरवरती सुद्धा खूप मोठी जबाबदारी. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेक येते. जीव घेणं हा प्रवास आहे आणि जीव मुठीत घेऊन धावलेला पहा खेळाडू नवीन पाटील आपल्या घरट्यामध्ये सुरक्षितरित्या पोहोचतोय आणि 2 धावा वाडी वॉरियर्सला सुद्धा मिळतील आणि 2 धावेने धावफलक सुद्धा पुढे सरकेल. की पहा, लिडरशिप इज नॉट अबाउट साईज, इट्स अबाउट नॉलेज. जे तुमच्याकडे अनुभव असतो, एक्सपिरियन्स असतो आणि तुमच्याकडे जे नॉलेज असतं त्याच्या जोरावरती तुम्हाला लिडरशिप करावं लागते. दगड मारतोय तो.
आणि इथे लिडरशिप तुम्ही पहा, स्वप्नील सातव तुम्हाला मैदानामध्ये करताना बघायला मिळेल की खूप महत्वाचा सामना त्यालाही माहिती आहे. आणि तुम्ही पहा एक हा बॅलन्स सामना आहे अजूनही, की विजयाचं पारडं हे समांतर आहे. अजूनही कोणी जिंकेल इथून पुढे आपण ठाम पद्धतीने सांगू शकत नाही. कित्येक अंदाज लावले असतील, मात्र ते अंदाज कित्येक वेळा चुकले सुद्धा जातील. त्यामुळे बघा, हो यावेळेस हा चेंडू नवीन पाटीलसाठी खूप चांगल्या पद्धतीचा होता. थेट विकेट किपर पहा स्वप्नील सातवच्या हातामध्ये तो चेंडू निर्धाव पद्धतीचा तुम्हाला बघायला मिळेल. अजूनही पहा मैदानामध्ये क्षेत्ररक्षक अर्थात तुम्ही जागेवरती तुम्हाला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षक सुद्धा आहेत आणि प्रेक्षक सुद्धा आहेत. प्रेक्षकांची सुद्धा तुम्ही पहा या मैदानावर जागा सोडलेल्या नाहीत, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे हा सामना अजून संपला नाही, कारण या सामन्याचा निकाल अजून स्पष्ट झाला नाही. षटक क्रमांक 3 संपेल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीकडे धावा 31 धावा. तर अजून 30 चेंडू शिल्लक राहतील मैदानामध्ये आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी सांभा गरजेचे असतील किती? 53 धावा. 30 चेंडू आणि 53 धावा हे समीकरण तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळते. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मंजिलें मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. ये जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो, हारना तो एक दिन है मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जानता है, कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है, लेकिन जिंदगी शायद उसी की होती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है. ये आधी सांगितलं, जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है और उसे आसान करने के लिए उसे समझना पड़ता है. वक्त आपका है, चाहो तो सोना बना लो और चाहो तो सोने में गुजार दो. अगर कुछ अलग करना है तो भीड़ से हटकर चलो, क्योंकि भीड़ साहस तो देती है मगर पहचान छीन लेती है. जब तक मंजिल ना मिले तब तक मत हारो, तब तक मत ठहरो, क्योंकि बाहर से निकली वाली नदियों ने रास्ते में आज तक किसी से नहीं पूछा कि समुद्र कितना दूर है. 30 चेंडू आणि 53 धावींची गरज असणारा सामना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. हा हाय व्होल्टेज धाबा आणि षटक क्रमांक 4 ला टाकण्यासाठी गोलंदाज मार्कवरती 44 क्रमांकाचा जर्सी. वेळ वाचवा स्वप्नील सातव, वेळ वाचवण्याचं काम करा, अंधार पडू देऊ नका. अंधार पडला तर आजचा सामना उद्या खेळवायचा का हा प्रश्न समोर असेल आपल्या. आणि आज अंधार जर पडला तर आपण उद्या सामना खेळवणार नाही, कारण आजचा सामना आपल्याला आजच संपवायचा आहे, कारण उद्या कुणीही पाहिलेला नाही. त्यामुळे आजचं काम आपल्याला आजच करावं लागेल. ओ धावबाची संधी आणि इथे अतिघाई संकटात नाही, लालच बुरी बाला आहे. इथे गरज नसतानाही धाव घेण्याचा प्रयत्न, रिस्क घेतली नवीन पाटीलनं आणि वाडी वॉरियर संघासाठी फार मोठं खिंडार. इथे फलंदाज धावबाद. चला फलंदाज पळत या, आपल्याला अंधार पडेल बॅटिंग करण्यासाठी, लवकर या. आपल्या जागेवरती क्षेत्ररक्षण त्यांनी थांबवले, लवकरात लवकर आतमध्ये या आणि सामना सुरू करून घ्या. हळूहळू आता अंधार पडत चाललाय, अंधार पडत चालला. आता दिवा पाहिजे. भरपूर झाले नेते, आता भरपूर झाले. अफजल खान पुन्हा एकदा या पातेला महाराजांसारखा माणूस हवा आहे. पुन्हा एकदा आता आपण जाऊ मैदानामध्ये. नवीन फलंदाज आतमध्ये येईल. सावल्यांनी मैदानामध्ये अक्षरशः पदार्पण केलेला आहे. सूर्य सुद्धा आता अगदी मावळतीच्या दिशेनं मावळू लागलाय आणि पक्ष सुद्धा आपल्या घट्ट्याकडे हळूहळू स्थलांतर करतील आणि हळूहळू हा सामना सुद्धा संपेल. त्याला उरका चालू करा सामना. स्वप्नील थोडं क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करतो. जो शॉर्ट मिडविकेटला खेळाडू होता त्याला आता स्क्वेअर लेगला नेऊन ठेवलंय आणि डीप मिडविकेटला एक खेळाडू उभा करून ठेवतोय. एक फर्स्ट स्लिपमध्ये शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट कव्हर आहे, मिड ऑफ आहे. लॉग ऑन मध्ये तुम्हाला एक खेळाडू बघायला मिळेल. आता हा चेंडू जाईल मिडविकेट मध्ये, क्षेत्ररक्षक आहे समोर. एक सिंगल धाव पण पाहतो इथे मिळेल एका सिंगलच्या साइन. आता नवीन पाटील जितके जास्त चेंडू खेळेल ते वाडी संघासाठी खूप चांगला असेल, कारण हा खेळाडू ताकद ठेवतो मोठे फटके खेळण्याची. या खेळाडूकडे ती ताकद आहे आणि त्या ताकदीच्या जोरावरती त्या खेळाडूला तसा खेळ सुद्धा मैदानामध्ये करावा लागणार आहे, कारण आज गरज आहे. गरज आणि जाणीव, मी सांगितलं हे 2 शब्द खूप छोटे आहेत पण ते बरेचसं काही सांगून जातात. पहा चेंडू मिडविकेट, क्षेत्ररक्षक एक टप्पा पहा, चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबवतोय. क्षेत्ररक्षकाकडे डायरेक्ट हा चेंडू गेला होता, त्यामुळे पहा तिथे फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने हळूहळू धावपलक पुढे सरकतोय, विजयाचं अंतर कमी होतंय. 33 धावा धावपलकवरती षटक क्रमांक 4 चा खेळ आपण पाहतो. इथे प्रगती पथक सुरू असताना पहा स्वप्नील सातव अपील करतो इथे बाउंड्रीवरतून. आता अपील कोणी करावी यासाठी सुद्धा क्रिकेटमध्ये नियम आहे.
आपण हा नियम सुद्धा क्रिकेटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर 1 ते 42 नियम माझ्याकडे आहे. मी बरंचसं काल सांगत होतो कोणता नियम काय सांगतो. जे पॉवर प्ले मध्ये जे सर्कलमध्ये खेळाडू उभे आहेत ना, त्या गोल बाउंड्रीमध्ये त्या आतमध्ये सर्कलमध्ये, त्यांनाच अपील करता येते. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जे खेळाडू आहेत त्यांनाच अपील करता येते. हा नियम आहे. आणि हा चेंडू आकाशाला गवसणी घालतो. हा फटका बिग ब्लास्ट, यस षटकार. keras setiap hari. Mereka termotivasi oleh perasaan kuat bagi misi untuk mewakili negaranya, serta juga berterima kasih kepada Kota Maebashi. पहा इथे एक फार मोठा षटकार तुम्हाला इथे या मैदानावरती बघायला मिळाला. या षटकाराच्या सहाय्याने कॅल्क्युलेशनमध्ये होणारे पुन्हा एकदा चेंजेस आपण बघू. आपण कॅल्क्युलेशन बघू. चेंडू शिल्लक आहेत बघा अजून 26 आणि 26 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 45 धावा. पाहता अगदी सामना खूप जवळ आलाय आणि खूप निर्णायक वळणावरती हा सामना तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. आणि पहा इथे आपण पाहू मैदानामध्ये षटक क्रमांक 4चा खेळ आपण पाहतो इथे संपेल. आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय म्हणजे अजून 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. आता 4 ओव्हर मध्ये किती बनवल्या? 39 तुम्ही 4 ओव्हर मध्ये बनवल्यात. आता अजून 4 ओव्हर मध्ये तुम्हाला 45 बनवायचे. 4 ओव्हर मध्ये 45 धावांची गरज आहे. प्रयत्न करत राहा, यश तुम्हाला मिळत जाईल. उरका फक्त सामना वेळ वाचवा. चला राम, आवाज द्या खेळाडूंना, उरका लवकर, जागेवरती घ्या फिल्डिंग आपली. 5 वाजून आता 15 मिनिटं होत आलेत. 24 चेंडू आणि 45 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. असलेले हे समीकरण नवीन पाटीलनं मात्र एका साईडनं किल्ला राखून ठेवलाय. तो आपला किल्ला लढवतोय, त्याने जबाबदारी माझ्या खांद्यावरती घेतलेली आहे. आजच्या जगामध्ये किल्ला बांधतो कोणाला महत्व नाही, किल्ला जिंकतो कोणाला महत्व आहे. आणि तुम्ही पहा आता केसनन प्रीमियर लीग 2020चा किल्ला कोण जिंकणार हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. आणि काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही बघा, काही प्रश्न सोडून दिले की सुटतात. आणि याही प्रश्नाचं उत्तर आपण वेळेवरती सोडून देऊ. हळूहळू जसे सामने पुढे जातील तसे तसे आपल्याला वेळ पहा काही प्रश्नांची उत्तर मिळत जातील. चला उरका स्वप्नील, 24 चेंडू 45 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि नवीन पाटीलचा हा तडाखा, वाघाची दहाड, षटकार. पहा या षटकारानं पुन्हा एकदा सामना पुन्हा जवळ येतोय. किती मोठा फटका होता हा नवीन पाटीलचा, की का त्या खेळाडूकडे ती ताकद आहे. एका साईडनं शांत डोक्यानं उभा राहिला आणि बरेचसे चेंडू त्याने खेळलेत आणि त्याला माहिती आता सामना आपल्याला जिंकायचा असेल तर इथून पुढे पहा काही चेंडू मैदानामध्ये थांबावं लागणार आहे. नवीन पाटीलचा हा चेंडू आणि एक बाउन्सचा चेंडू सीमारेषा बाहेर, 4 रन. बाय 2 चेंडूवरती 10 धावा मिळाल्या. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस, शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू डीप फाईन लेगला, कव्हरचा खेळाडू आता जो डीप कव्हरला होता तो शॉर्ट कव्हरला आपण पाहतो मैदानामध्ये तो खेळाडू उभा करून ठेवला. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही पाहा बरेचसे चेंजेस, मात्र नवीन पाटील 10 चेंडू क्षेत्ररक्षक समोर आणि झेल टिपला आणि नवीन पाटील थांबतो इथे. फार मोठा धक्का वाडी वॉरियर्स. आता जरी फलंदाज बाद झाला असला तरी मी कॅल्क्युलेशन एकदा बघतो किती चेंडू शिल्लक आहेत आणि किती धाव बनवायच्या आहेत. 21 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 35 धावांची गरज इथून पुढे आहे. 21 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण. सर आवाज द्या खेळाडूंना, जागेवरती घ्या त्यांना लवकर. आता मी सातत्यानं सांगतोय वेळ वाचवा. आता मी खूप चांगल्या पद्धतीने सांगतोय. आता ऑर्गनायझेशन कमिटीने जर सामायिक हातामध्ये घेतलं तर शशिकांत सर जरा वेगळ्या पद्धतीने सांगतील.
त्यामुळे आपल्याला विनंती मी सांगलो जितका वेळ वाचवता येईल तितका वेळ वाचवण्याचं तुम्ही काम करा. अंधार पडू देऊ नका, कारण मी सांगतोय की आपली गावची स्पर्धा आहे आणि आपल्या गावची स्पर्धा, त्यामुळे आपल्या गावचा अभिमान आहे आणि आपल्या गावातले सगळे खेळाडू आहेत. तर आपल्याला कोणतंही गालबोट न लावता ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने खेळवायची आहे. त्यामुळं हा सामना खूप चांगल्या पद्धतीने लवकर संपणं गरजेचं आहे. या दोन्ही संघांचा दृष्टीने आपण इथे बोलतोय, त्यामुळे लवकरात लवकर सामना उरकण्याचा प्रयत्न तुम्ही करा. कारण आज 5 सामने आपण खेळवले. 4 सामने असल्यावर जास्त आपल्याला वेळ लागत नव्हता. आपण 5-5:30 पर्यंत आपलं ग्राउंड मोकळं व्हायचं. मात्र आता तुम्ही 5 सामने असल्यामुळे जरासा उशीर आपल्याला होतोय. हा चेंडू निर्धाव. नवीन पाटील बाद झाल्यानंतर वाडी वॉरियर्स बघा आता इथून पुढचा प्रवास कशा पद्धतीने पूर्ण करणार आहे. पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस. सातत्यानं स्वप्नील सातव प्रयत्न करतोय, क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय, हे गरजेचं आहे. हा चेंडू यावेळेस दी पॉइंट आणि सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू 4 रन. खूप चांगला हा फटका होता. 4 धावा आपण पाहतो या चेंडूवरती इथे मिळतील. 4 धावांनी धावफलकावरती मी जातो. धावफलक पुढे सरकेल. त्रेपन्न धावा धावफलकावरती बघा आपल्याला पाहायला मिळतील. 53 धावा धावफलकावरती आहेत. हो, यावेळेस पुन्हा एकदा गाडवा पाडणं हा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि षटक संपते इथे 5 क्रमांकाचं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 53 आहेत. तर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी धावफलक बनवायचा. अजून इथून पुढे 18 चेंडू आणि 31 धावा. म्हणजे मला वाटतं एक 10चं रिक्वायरमेंट रेट 10 पॉईंट वर काहीतरी तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे एका ओव्हरमध्ये 10 धावा बनवायच्या. पण या मैदानामध्ये एका ओव्हरमध्ये 10 धावा जास्त नाहीत. 3 ओव्हर 31 धावांची गरज आहे वाडी संघ आपल्याला सामना जिंकण्यासाठी. उरका सामना लवकर. अठरा चेंडू आणि 31 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो मैदानामध्ये असणारे समीकरण. तिथं बात कॅल्क्युलेशन हाय व्होल्टेज हा ड्रामा आधी हा सामना आता व्हेंटिलेटर वरती हळूहळू येतोय तुम्हाला बघायला मिळेल. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना स्वप्नील सातव सातत्यानं चेंजेस तुम्हाला त्याच्याकडनं बघायला मिळतील. आता तो खेळाडू चेंजेस करतोय कारण हा सामना जर त्यांनी जिंकला तर 4 सामने ते जिंकतील आणि 4 सामने जर जिंकले तर ते पॉइंट टेबल मध्ये नक्कीच क्वालिफायच्या दिशेने अगदी त्यांचा रस्ता मला वाटतं मोकळा होऊन जाईल. त्यामुळे हा सामना अगदी ताकदीनं स्वप्नील सातव लढतोय कारण स्वप्नील सातव ज्यावेळेस खेळत होता 4 ओव्हरमध्ये होत्या त्या 62 का 61 धावा आणि तो बाद झाला आणि समोर 4 ओव्हर संपल्यानंतर फक्त 83 बनवल्या. म्हणजे ही परिस्थिती स्वप्नील बाद झाल्यानंतर तुम्हाला संघाचे बघायला मिळते. ते सचिन दादा फायटर्स
आणि आता इथे तुम्हाला बघायला मिळेल नवीन पाटील बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा वाडी वॉरियर्स थोडासा बॅकफूट वरती जरी आला असला तरी अजून सामना संपला नाही. पहा चेंडू यावेळेस बॅकफूट वरती जा, स्क्वेअर कटचा हा फटका आणि चेंडू डीप पॉइंट सीमारेषा बाहेर 4 रन. पहा या चौकाराच्या सहाय्याने कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा पालटलं जाते. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत अजून सामन्यामध्ये. विचार करा 13 चेंडू आणि 24 धावा. 13 चेंडू आणि 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी तुम्हाला या मैदानामध्ये असणार हे समीकरण बघायला मिळेल. अगदी जवळ आलेला हा सामना, हा या षटकामधला हा शेवटचा चेंडू आहे. हो आणि इथे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बीट होतोय फलंदाज. शेवटच्या 12 चेंडू मध्ये आपण जाऊ आणि 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 12 चेंडू 24 धावा म्हणजे एका ओव्हर मागे 12 धावांची गरज आता सामना जिंकण्यासाठी आहे. चला घ्या क्षेत्ररक्षण जागेवरती. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना बघायचं आता इथून पुढे हा संघ कशा पद्धतीने प्रवास 12 चेंडूंचा पूर्ण करणार आहे. एक संघ धावफलक बनवण्यासाठी प्रयत्न करतोय तर एक संघ धावफलक रोखण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि इथे हे बॅटिंग पॉवर प्ले तर कदाचित षटक व्हा 7वं षटक बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला बघायला मिळेल वाडी वॉरियर्स कडनं. 12 चेंडू आणि 24 धावा. पहिला चेंडू निर्धाव स्वप्नील सातव. 11 चेंडू आणि 24 धावांची गरज अजूनही इथून पुढे मैदानामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा एक खोलवर पद्धतीचा हा चेंडू. एक सिंगल धाव इथे मिळेल आणि एका सिंगलच्या साहाय्याने पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन पालटलं जाईल. शेवटचे 10 चेंडू मैदानामध्ये शिल्लक राहत आहेत आणि शेवटच्या 10 चेंडू मध्ये अजूनही 23 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे असणार आहे. 10 चेंडू 23 धावा हे समीकरण तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतंय. 84 धावांचा हा टोटल पाठलाग होता आणि तो पाठलाग आता येऊन ठेपलाय. शेवटच्या 10 चेंडू मध्ये 23 धावांची गरज असताना जर्सी क्रमांक 2 ऑन स्ट्राईक आणि समोर आहे स्वप्नील सातव. पाहायचं आता येणाऱ्या 4 चेंडूंची करामत इथून पुढे. ओ स्वप्नील सातव इथे मात्र पहा पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू टाकतोय आणि प्रत्येक निर्धाव चेंडू सामन्याचा निकाल पहा थोडस ते कॅल्क्युलेशन बदलवणारा असणार आहे. 9 चेंडू आणि 23 धावा. 9 चेंडू आणि 23 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बघा मैदानामध्ये हृदयाचे ठोके अडवतोय हा सामना. यावेळेस बॅकफूट वरती जात डीप कव्हर मध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक समोर आहे. एक सिंगल इथे मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होतील आणि या 2 धावेनं पुन्हा समीकरण पालटलं जाईल. शेवटचे 8 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 8 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. आठ चेंडू आणि 21 धावांचं समीकरण पहा. वाडी वॉरियर्स नवीन पाटील जोपर्यंत खेळत होता अगदी सहज सोपं वाटत होतं हे आव्हान. मात्र तो बाद झाल्यानंतर थोडस बास आव्हानामध्ये चेंजेस तुम्हाला बघायला मिळेल. मिडविकेट हा चेंडू पहा चांगलं क्षेत्ररक्षण खेळाडू करतोय आणि फेक सुद्धा पहा स्वप्नील सातवकडे खूप चांगली आणि या चेंडूवरती फक्त 1 धाव म्हणजे शेवटचे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावा. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो मैदानामध्ये येऊन ठेपलेले समीकरण आहे. शेवटच्या 7 चेंडू मध्ये पाहायची होणारी करामत इथून पुढे कशा पद्धतीने असणार आहे. क्षेत्ररक्षण पहा स्वप्नील सातव. एक चेंडू बघायचा आता खूप मोठा एक या सामन्याचा निकाल स्पष्ट करणारा हा चेंडू कदाचित असेल का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. आणि पहा आता 7 चेंडू 20 धावांची गरज. या 5 चेंडूवरती कदाचित एक मोठ्या फटक्याची गरज वाडी संघासाठी आहे. आणि पहा स्वप्नील सातव निर्धाव टाकतोय हा चेंडू
आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. स्वप्नील उरका घ्या लागेवरती क्षेत्ररक्षण. 6 चेंडू 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहा मैदानामध्ये असणार हे समीकरण. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. कोण जीतेगा है मैच? दिन थाम के बेटे जनाब, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों. 6 गेंद और जीतने के लिए 20 रनों की जरूरत है. मैच हर जलते दीपक के तले अंधेरा होता है, हर रात के पीछे एक सवेरा होता है. लोग डर जाते हैं मुसीबतों को देखकर, लेकिन हर मुसीबत के पीछे भी एक सवेरा होता है. 6 चेंडू 20 धावा. बा 6 चेंडू 20. समीकरण बघा आपल्या समोर उघड आहे. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस तुम्हाला बघायला मिळतील. फर्स्ट स्लीप, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, मिड ऑफ आहे, मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे एक खेळाडू म्हणजे डीप स्क्वेअर लेग आहे. त्यांच्या दुसऱ्या उजव्या हातात एक खेळाडू म्हणजे शॉर्ट अर्थात डीप फाईन लेग मध्ये एक खेळाडू आणि स्वप्नील सातव स्वतः डीप लॉग ऑन मध्ये उभा आहे. 6 चेंडू 20 धावांची गरज. क्षेत्ररक्षक तयार आहेत आणि फलंदाज सुद्धा. आणि पहा हलक्या हाताने हा चेंडू, अगदी स्लोअर पद्धतीचा हा चेंडू होता, निर्धाव पद्धतीचा. आणि पुन्हा एकदा या निर्धाव चेंडूने समीकरण बघा. शेवटचे 5 चेंडू आणि 20 धावा. 5 चेंडू 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी मैदानामध्ये असणार हे समीकरण आहे. ओह, आणि यावेळेस हा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं हाताडका. सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू षटकार. जुना बोल द्या. 4 चेंडू आणि 14 धावा सामना जिंकण्यासाठी हे समीकरण आहे. 4 चेंडू मध्ये मी म्हणेल 2 षटकारांची गरज आणि 1 चौकाराची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. आता हा निकाल स्पष्ट करणारा कदाचित चेंडू असेल का 3 क्रमांकाचा, कारण 4 चेंडू मध्ये अजूनही 14 धावांची गरज इथून पुढे असणार आहे. चार चेंडू 14. पहा फुल टॉस असणार हा चेंडू. सरळ बॅटना हा फटका. स्वप्नील सातव तिथे आपण पाहतो समोर क्षेत्ररक्षण करतोय. फेक विकेट कीपर कडे आहे आणि यस, रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे पळून पूर्ण. आता शेवटचे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावा. 3 चेंडू 12 धावा हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 2 षटकारांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 2 षटकार जर खेळले तरच वाडी वॉरियर्स इथे सामना जिंकेल. 3 चेंडू शिल्लक आहेत. 2 मोठ्या फटक्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. काय होणार आहे या सामन्यामध्ये? यावेळेस खोलवर पद्धतीचा हा चेंडू, जमिनी समांतर हा फटका. 1 धाव आपण पाहतो इथे मिळाली. दुसरा धावेचा हा प्रयत्न, धावबादची संधी, पात्र ओव्हर थ्रो इथे तुम्हाला बघायला मिळतील. 3 धावा पळून पूर्ण होत आहेत. म्हणजे 2 चेंडू शेवटचे शिल्लक असतील आणि शेवटच्या 2 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 9 धावा. 2 चेंडू 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी मैदानामध्ये. गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल. 2 चेंडू 9 धावा. चला उरका. 2 बॉल 9 ना, 1-4 झालं पाहिजे. 2 चेंडू 9 धावा. पाहायचं आता या सामन्यामध्ये कशा पद्धतीने हा चेंडू पडणार आहे. एका धावेसाठी सुरू असणार एक ज्वलंत संघर्ष या 2 मालाढ्य मोठ्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये. बघा 2 चेंडू 9 धाव्यांची गरज असताना मैदानामध्ये जरी सावल्या पूर्णपणे पाहायला मिळत असलं तरी खऱ्या अर्थाने या मैदानानं आता पेट घेतलेला आहे. हृदयाचे ठोके जर या खेळाडूच्या बोलले फलंदाजाचे, तर आता नॉर्मल जे ठोके असतात त्याच्यापेक्षा जास्त हृदयाचे ठोके त्याचे वाढले असतील, कारण तो 2 चेंडू आणि 9 धावांचा खेळ खेळत असताना तो स्ट्राईक एंडला उभा आहे. आणि यावेळेस ब्लॉक होल खोलवर पद्धतीचा हा चेंडू आणि 1 धाव आपण पाहतो इथे. आणि आपण जाणार आहोत आता शेवटच्या 1 चेंडूकडे. शेवटचा 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. 1 बॉल 8.
एक चेंडू आणि 8 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. आता वाईड नो जर पडला नाही तर 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. जर वाईट चेंडू पडला आणि 1 धाव पळून काढली तर मन समीकरण येईल 1 बॉल 6 आणि 1 बॉल 6ला जर षटकार मारला तर सामना वाडी वॉरियर जिंकेल. मात्र त्यासाठी एक चमत्काराची गरज असेल आणि ह्या जगात चमत्कार कधी होत नाही, कारण हा जीवनच एक मोठा चमत्कार आहे. आणि सामना जिंकतोय इथे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना संपला आणि सामना जिंकला सचिन दादा जाधव फायटर्स. आपण मनापासून आपलं अभिनंदन. चांगला सामना केला. तरवाडी वॉरियर्स आपला आभार. खूप चांगला सामना आपण झुंज दिली. तर इथून पुढच्या स्पर्धेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या स्वप्नील सातव, स्वप्नील सातव या आपली 4थी ट्रॉफी घेऊन जा. दीपक सर स्वप्नील आवाज द्या. स्वप्नील या 4थी ट्रॉफी आपली वाट बघतीये. 4थी ट्रॉफी सुद्धा तुम्हाला